नमस्कार मित्रांनो, आज मी, माझी 2 मुलं आणि माझ्या भावाची 2 मुलं असे एकूण आम्ही 5 जणी आपल्या आदरकी बुद्रुक येथील डोंगरात बसलेले श्री कालभैरवनाथ मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत. त्याचबरोबर दर्शनाबरोबर आम्ही करवंद खाण्यासाठी डोंगरावर जाणार आहोत. गेल्या वर्षी गावातील तरुणांनी मिळून या ठिकाणी एक बोरवेल घेऊन हातपंप बसवलेला आहे. एवढ्या उंचीवर असूनसुद्धा या हातपंपाला भर उन्हाळ्यातसुद्धा पाणी असतं. हीच या देवाची किमया आहे. अशा तऱ्हेने आता आम्ही डोंगर चढण्यास सुरुवात केलेली आहे. चौघंसुद्धा एका रेषेमध्ये चढायला सुरुवात केलेली आहे. ऊन जास्त नसल्यामुळे एवढा काही थकवा जाणवत नाही आहे. वरती गेल्यावर थोडेसे असे मंदिर दिसते पाठीमागच्या साईडून. खूप छान असे चढत आहेत. आत्ताशी सुरुवात केल्यामुळे थकलेले नाहीत. अजून थोडे वरती गेले की थकतील, मग त्यांना समजेल डोंगर काय असतो तो. चला हळूहळू वरती चला. या धडधडीच्या युगामध्ये लहान मुलांना डोंगर चढण्याची ही सवय असावी म्हणून खास त्यांच्यासाठी आयोजित केलेला हा करवंद खाण्याची ट्रेकिंग आदरकीतील डोंगर. हे पहा कशी कसरत करता आहेत. जसे सैनिक हिमालयात चढतात तसेच मुलंही हा डोंगर चढत आहेत. चला, एकाच्या हाताला थोडीशी जखम तरी काय होत नाही. चल उठ बाळा, चल, काय होत नाही, चल. काय नाही होत, चला. गुड, शाबास, हळूहळू चढा. गुड गुड. छत्रपती शिवाजी महाराज की. हेच लहान मुलांकडून विसरून जातं. आजकालच्या सगळे गेममध्येच व्यस्त असतात. चप्पल काढून चल, चप्पल काढ. चप्पल ठेव, मी घेतो. दिदी तुझी पण ठेव. हां चला, चप्पल काढून उभं राहून चाला. उभं राहून, गुडघ्यावर येऊ नको, उभं राहा. चल गुड, शाबास. सरळ नाही चढायचं बाळा, सरळ नाही, तिरकं चढ. हां इकडे, हां इकडे, इकडे जा ना सरळ, तिथनं नाही. हां जा तिथनं, चढ वरती. हां जमतंय का आता? चला गुड, शाबास शाबास. चला गुड, छान छान छान. हां जा सरळ. खाली वाकून काय चढतो यार नव तू, सरळ चल ना. चला चल तिथे वर चल. नाही का सरळ, चल हळूहळू चल. चला चला. या लहान बाळांना सुद्धा डोंगर चढण्याची भीती असते. ती भीती घालवण्याचं काम मी आज केलेलं आहे. खूप छान. दुरून डोंगर साजरे बोलतात ना. डोंगर लांबूनच असं वाटतं की खूप उंच आहे, पण एकदा चढायला लागलं की काहीच वाटत नाही.
चला 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 उठायचं. पडल्यानंतर कधी खचून जायचं नाही. पुन्हा उठायचं आणि पुन्हा त्याच जोशाने चढायला सुरुवात करायची. खूप छान खूप छान. चप्पल पुढे टाका आणि वरती जावा. चप्पल पुढे टाका घसरत असेल तर. दमाने या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आता यांची ही दमछाक होत आहे. चला आ मीच वर चढवू का? बर इकडे या. दम घुटतोय. घुटतोय म्हणजे हा हा इकडे ना अलीकडे उभा राहा सरळ. एकच कडा राहिलेला आहे. या लहान बाळाने जीवनात पहिल्यांदाच असा डोंगर सर केलेला आहे. वाघदारा श्री कालभैरवनाथ प्रसन्न वाघदारा. वाघदाराच्या पाठीमागची कडा या लहान पिल्लांनी कशी सर केली पहा. कसरत एक हात वर दे. बरं इकडे जा इकडे जा इकडे जा तिकडे जा. जा तिकडं जा ना. छान वाटतंय. पाणी लय पिऊ नका. अशा तऱ्हेने ह्या मुलांनी हा डोंगर सर केला. कुठं आलाय तुम्ही? लहान बाळांनी जीवनात पहिल्यांदाच अशा हवेचा अनुभव घेतला किंवा एवढ्या उंचीवरून खाली भैरवनाथाचं मंदिर पाहण्याचा लुप्तसा अनुभव घेतला. मंदिर कुठे बाळांनो? कसं वाटलं तुम्हाला वरती यायला? छान वाटलं. खाली जायचं. जसं आलो तसंच खाली जायचं. समोरच करवंदाचं झाड आहे. चला करवंद खाण्यात जी मजा नाही ती या डोंगरामध्ये येऊन काळी मैना खाण्याची मजा जीवनात वेगळीच असते. हा एक अनुभव असतो आणि खास तो अनुभव देण्यासाठी मी या पिल्लांना इकडे घेऊन आलेलो आहे. वर वर हात कर. हां खा. चिकास आहेत खायचं. चिक बी खाऊन टाकायचं.
गुड. आमच्या आदरकीतील प्रसिद्ध ढगा, हा ढगा या लहान बाळांनी चढून पार केलेला आहे आणि करवंद खाण्याचा स्वाद घेत आहेत. कसं वाटतं दीदी तुला करवंद खाताना? छान वाटतंय? तुला कसं वाटतंय? कोल्ह्याचे लेंडे दिसतात का? तुला कसं वाटतं अर्णव करवंद खाताना? पिल्लू तुला कशी आहेत बा हे करवंद? उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अशा डोंगरामध्ये फक्त टेंभरुणीचं झाड आणि करवंदाचं झाड हे दोनच झाडे हिरवे दिसतात. बाकी सर्व झाडांची पानगळ झालेली आहे. ऋतू नियमानुसार काही दिवसात या झाडांना पाने येण्यास सुरुवात होते. काही झाडांना पाने येण्यास सुरुवात झालेली आहे. हे पहा, आत्ता ही छोटी छोटी सुंदर सोनेरी कलरची पानं आलेली आहेत आणि पुढील एक महिनाभरात संपूर्ण डोंगर हिरवागार झालेला दिसून येतो. ही झाडे कमी पाण्यावर येतात. फक्त रात्रीची जी आर्द्रता किंवा आपण दैवर म्हणतो, दैवर पडतं त्याच्या पानावरती किंवा लाकडावरती, त्याचंच शोषण करून ही झाडे जगतात. इथे पाण्याचा कोणताही सोर्स नसतो उन्हाळ्यामध्ये, मग त्या दैवारावरतीच ही झाडे जिवंत राहतात. अशा तऱ्हेने हे पाहू शकता आदरकीती डोंगर. कोणतं गाव आहे? आदरकी बुद्रुक नाही, ते डिस्कळ गावात ते लावलेलं आहे. काय लावलेलं आहे? सोलर पॅनल. उन्हापासून वीज निर्मिती केली जाते. काय केली जाते? लाईट. हां, ते पहा. बरोबर मी आजचा दिवस देण्याचा निर्णय घेतला. मला अशा ट्रेकिंगला खूप मज्जा येते. मी सुद्धा लहान असताना असाच यायचो इकडे. मला पण मीठ लावतात. मी पहिल्यांदा ऐकलं कैरी ह्याला लावतात मीठ. नंतर तुझ्याकडे हां, दगडी कशाला घेतली तिथे? नाही नाही, खाली नाही पाडायचं तशी. उन्हामुळे खूप अस्वस्थ वाटतंय त्यांना. हे आणते फक्त पाची धोंडा, ढग्यावरचा पाची धोंडा, फक्त थोडे शांतवरावरती आहे. हे पहा, 11 वाजलेले आहेत. उन्हाचे चटके चालू झाल्यामुळे आम्ही हळूहळू परतीचा प्रवास सुरू करत आहोत. आमच्या दीदीने काठी घेतलेली आहे परतीच्या प्रवासासाठी. खूप छान एक्सपेरिमेंट, खूप छान आला यांना. हा, गोल गोल भिंगा. खाली इथनं नव्हतं आलो, इथनं खाली जातं. हां इथनं खाली जाता का पप्पा? हां, चल तिकडे चला, तिकडे चला, मोर चला. इकडून 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 देते, इकडून. कुठनं चला?
आपली गाडी कुठे आहे? मग कुठनं जायला पाहिजे आपण? तर छान. आम्ही चुकीच्या ठिकाणाहून उतरल्यामुळे थोडा अवघड घाट आहे इथं. तरीसुद्धा आम्ही उतरण्याचा प्रयत्न करत आहोत. एकाला मी खाली सोडत आहे. आणि हे पहा कसे धरून उभे राहिलेले आहेत. एक खाली जाणार आता. चुकीच्या रस्त्याने उतरल्यामुळे थोडा अवघड आहे. पण असू द्या, अवघड काहीच नसतं, मन अवघड असतं. चला 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 चला. उभी ना. पाया पडा. बुद्धी द्या, म्हातार होऊ द्या, सुखात ठेवा देवप्पा महाराजा. माझ्या बाळांना चांगली नोकरी लागू द्या. तिकडून मला आजचा हा आनंद पैशात खरेदी करू शकत नाही असा आहे. या लहान मुलांना जो डोंगर चढण्याचा अनुभव दिलेला आहे आपण, खूप छान आहे.